नमस्कार. आज मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे फणसाच्या आटल्या म्हणजे भिकणा साफ करून घेते. चेचून घेतले. आता साल काढून घेते आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि हाताने त्याचे तुकडे करून घेते. स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 वेळा पाण्याने. इथे चवळी मी 5-6 तास भिजत घातलेली ती घेते आणि त्यात फणसाचे आटले घालते. मीठ, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून कुकरला शिजून घेते. चवळी शिजून घेतलेली आहे. ते कढईमध्ये एक कांदा बारीक चिरलेला तेलात परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि दोन्ही लालसर भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, हिंग आणि कढीपत्ता घालते आणि शिजून ठेवलेली चवळी घालते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. मसाला, हळद सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, कोथिंबीर घालते आणि चवळीच्या रसाला छान उकळी काढून घेते. चवळीच्या रसाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. रस तयार आहे. इथे मी केळीचा देठ घेतलेला आहे. त्याची वरची साल काढून घेते आणि दोन्ही टोकाकडचा भाग कापून घेते. आता मी त्याच्या गोल चकत्या करून घेते आणि त्याचे धागे काढून घेते. पाण्यात मीठ घालते आणि लिंबाचा रस घालते. ते केळ्याच्या देठाचे गोल चकत्या मी बारीक कापून घेते. अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेते आणि पाण्यात घालते. भाजी कापून झालेली आहे. इथे मी गोल फ्राय करायसाठी काढून ठेवते. ते पण मिठाच्या पाण्यात घालून ठेवते. इथे मी एका डिशमध्ये दही घेतलेलं आहे. त्यात हिंग, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. आणि इथे केळीच्या देठाच्या चकत्यांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात फ्राय करायला ठेवते. एकीकडनं फ्राय करून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. 2-3 वेळा मी परतून फ्राय करून घेतलेलं आहे. कापं तयार आहेत. इथे मिठाच्या पाण्यात घातलेली भाजी रवीच्या मागच्या बाजूने गोल गोल फिरून घेते. म्हणजे उरलेले असतील ते धागे निघून जातील. अशा प्रकारे आता हाताने मळून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. इथे पाणी गरम करायला ठेवले आहे. त्यात मीठ घालते आणि भाजी धुवून घेतलेली त्यात घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. 4-5 मिनिट उकळत्या पाण्यात ठेवलेलं आता मी काढून घेते. कढईत तेल घातलेलं आहे. त्यात राई, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट, हळद घालून बारीक कापून ठेवलेली भाजी घालते आणि तेलावर परतून घेते. वरून मीठ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते मसाला लागेल म्हणजे सगळ्या भाजीला आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर, ओलं खोबरं घालते आणि झाकण लावून घेते. थोडीशी साखर घालते आणि भाजी मिक्स करून घेते आणि 2 मिनटं झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. केळीच्या देठाची भाजी तयार आहे.
इथे वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे, फेटून घेते. त्यात टोमॅटो घालते, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मिक्स करून घेते. इथे वाफून घेतलेली भाजी घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं मीठ आणि साखर घालते. इथे कोशिंबिरीला वरून फोडणी देण्यासाठी तेल घेतलेलं आहे. त्यात राई, सुकी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालते. थोडीशी कोथिंबीर घालते. कोशिंबिरीला वरून फोडणी देते आणि मिक्स करून घेते. केळीच्या देठाची कोशिंबीर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.